विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम पंढरीमध्ये आलोय आणि स्वागत असं एंट्रीने केलंय ना जबरदस्त. पंढरीच्या राया तुला खरंच माऊली गुड मॉर्निंग. गाडीतून पहिली सकाळ झालेली आहे आणि आमची ही पण माऊली उठलेली आहे, कायला उठलेली आहे आणि पालखी पण चाललेली आहे. हे बघा हळूहळू 5:30 वाजल्यापासून चाललेले आणि आता जवळपास 6 वाजलेत. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. ज्या नजाऱ्यासाठी आणि ज्या सोहळ्यासाठी आलो होतो तो सोहळा या उघड्या डोळ्यांनी पूर्ण होतोय आणि हे बघून खरंच डोळ्यातून अश्रू आलेत. हा सोहळा बघा तुम्ही, हे बघा. ही सकाळ जणू मनाला शांती देणारी आहे आणि भक्तिमय सकाळ आहे. आयुष्यात पहिल्यांदा नजारा बघतोय आणि अक्षरशः डोळ्यातून पाणी आलंय. आणि ही माऊलींची इथं समोर पालखी. काय हा जड सागर आणि काही भक्ती. पंढरीच्या राया तुला खरंच. चहू बाजूने हे वारकरी या वारीत सामील होत आहेत. इकडून बघा, इकडून येत आहेत, या बाजूने येत आहेत, पाठीमागून येत आहेत, त्या ब्रिजच्या खालून येत आहेत, इकडून आतमध्येच्या साईडला गाड्या तिकडून येत आहेत आणि संपूर्ण जनसागर पुन्हा एकदा पंढरपूरच्या दिशेने निघाला आहे. लाखो वारकऱ्यांचा महासागर, कानात घुमणारा ज्ञानोबा माऊलींचा गजर, टाळ मृदुंगाचा नाद आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारी निस्सीम भक्ती, हे सर्व प्रत्यक्ष अनुभवताना अंगावर अक्षरशः शहारे आले. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पाहण्याचा हा माझ्या आयुष्यातला पहिलाच अनुभव. एवढी प्रचंड गर्दी मी ह्यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. सुरुवातीला आश्चर्य वाटलं, पण जसा पालखी सोहळा पुढे सरकत होता तसं जाणवलं ही फक्त गर्दी नाही, हा श्रद्धेचा, प्रेमाचा आणि समर्पणाचा अथांग सागर आहे. प्रत्येक वारकरी आपल्या माऊलीच्या भेटीसाठी कित्येक किलोमीटर अनवाणी चालतो. कोणतीही तक्रार नाही, कोणताही थकवा नाही, फक्त डोळ्यात भक्ती, ओठांवर नामस्मरण. त्या क्षणी समजलं की वारी ही केवळ परंपरा नाही, तर ती महाराष्ट्राच्या संस्कृतीची, एकतेची आणि भक्तीची जिवंत ओळख आहे. आज मला फक्त पालखी दिसली नाही, तर श्रद्धेची खरी ओळख अनुभवायला मिळाली. हा क्षण माझ्यासाठी आयुष्यभर जपण्यासारखा आहे. माऊलींच्या कृपेने हा पहिला अनुभव. ज्ञानोबा माऊली तुकाराम. मित्रांनो, हा हायवे आहे आणि रात्री आम्ही इथंच गाडी पार्क केली होती आणि झोपलो होतो. रात्री जिकडे पालखी थांबली होती ना तिकडेच आलो पुन्हा एकदा, पण आता दुसऱ्या कामासाठी आलो, ते म्हणजे आंघोळीसाठी आलो. आता जे दाखवले होते ना स्नानगृह, इकडे लेडीजचं आहे, इकडे जेंट्स आहे. सो आलो, हे 9 वाजेपर्यंत ओपन आहे. माऊली अशा प्रकारे स्नान करतोय. मित्रांनो, ह्या सोहळ्याच्या निमित्ताने खूप वर्षाने मी थंड पाण्याने आंघोळ केली आणि आमचे दोघे इकडे आहेत पाठीमागे. आता चाललो गाडीकडे. गाडीतच आलोय आणि आता इकडं तयारी करतोय. मस्त फर्स्ट एक्सपिरियन्स आहे अशा ट्रॅव्हलिंगचा, पण भारी वाटतंय. आता चहा पिलाय, जबरदस्त चहा. हा बघा छोटी टपरी आहे इथं आणि आता एवढं म्हणजे मला प्रसन्न वाटतंय ना, आत्मा समाधान झालंय. चला आता वारीत जाऊया. संपूर्ण रेडी झालोय. कसा वाटतंय दाखवतो नंतर मला पूर्ण लोक. जगण्याचे देवा लाभोयचे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. मित्रांनो, राजुरीला पोचलोय आणि हे बघा इथं समोर पुढं पालखी आहे, पण आतमध्ये त्याचा जो म्हणजे रथ इथं आहे आणि तो पालखी आतमध्ये गेलेली आहे. हां थांब. आणि इकडे नाश्ता वगैरे करतात, हे बघा.
गाडी पार्क केली आहे इकडे रोडला साईडला पुढे येऊन आणि आता वारी चालायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, आमच्या छोट्या माऊलीने वारी चालायला सुरुवात केलेली आहे. आणि कायराचे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इथे यायचं कारण म्हणजे कायरासाठीच आम्ही आलोत, कारण तिला खूप आवड आहे या सर्वाची आणि ती एन्जॉय करते. ते बघून मला भारी वाटतं. एवढं वर्ष का जमलं नाही का माहीत नाही, पण कायरामुळे ते पॉसिबल झाले. हे बघ आई आई काय बोलते बघ. बोलतो वचने अति हा ए दीदी मस्त मस्त मस्त. हे उभी राहा उभी राहा उभी राहा. तेथे माझ्या निवृत्ती राहो अशा प्रकारची भावना निरंतर नादत त्यांची समदृष्टी माऊलींचा घोडा आलाय जो रिंगणात असतो तो. हे बघा स्वागत आहे. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ. पुन्हा एकदा पालखी इथं आलेली आहे. यांचे रांगोळी बघा. या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत आहे. यांचे या ठिकाणी स्वागत आहे. मित्रांनो, आता थोडा निघालोत कारण आमचे 2 मेंबर थकलेत, त्यांना लय भूक लागली. हा नल्या खावाची बारी आली बिचारांना. मम्मी का तू नाही खास, मम्मीचं नाव टाकायचं पुरं. ठीक आहे, तर आता पंढरपूरच्या दिशेने निघालोत. बऱ्यापैकी वारी चाललो, जवळपास 2 किलोमीटर चाललो, त्याच्यानंतर 2 किलोमीटर परत आलो आणि मजा आली. सगळे मुवमेंट भेटले. सर्व मुवमेंट रात्री दर्शन भेटला, सकाळी जेव्हा निघाली तेव्हा भेटला, आता भेटला. देव आम्हाला सोडत नाही. आता पुन्हा एक त्याच्यासोबत घेऊन चाललाय. रात्री आम्हाला रूम नाही भेटली, आम्हाला वाटलं काय असेल. नाही, रूम भेटलेली आहे आम्हाला. भेटली नाही म्हणजे त्याच्यात प्रॉब्लेम होते तसं होता. त्याच्यामुळं त्याला त्याच्या चरणाशी ठेवायचं होतं आम्हाला, त्याने ते ठेवलं. आणि आता पण आम्हाला सर्व दर्शनं झाली, म्हणजे जे घोडा जो देवाचा घोडा आहे त्याचं दर्शन झालंय, पालखीचं आहे. हां काय हां हां हे जे कायरा सांगते ते मला पण नाही समजलं. तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही समजून घ्या. जेवण करतात बघा मित्रांनो, कशी गॅसची शेगडी बिगडी लावली बघा ती लेडीज. असं संपूर्ण येतोय ना आम्ही संपूर्ण रोड. आता फक्त एकदा दाखवतो तुम्हाला, असं कंटिन्यू चालू आहे. सद्गुणाची देवा वाढो ऐसी मरणाची साहवे. कंटिन्यू वारी सोबतच चाललोत. वारी थांबायाची नाही, वारी चालायाची आहे. आमची 2 माणसं थकलीत त्याच्यामुळं. हे जाता आता वाटेत आहे बघ अननस भेटला. हे पडला बघ. ट्रॅफिक आहे जवळपास 1 तास झाला आम्ही ट्रॅफिकमध्ये आहोत. गाडी चालून चालून ट्रॅफिक मध्ये झालेली अवस्था. बिचारे आमच्या आज ड्रायव्हर आले नाही, त्याच्यामुळे ही हालत झाली. तेजस ड्रायव्हर आमचे ड्रायव्हर क्रशरवर आहेत, बिझनेस करतात, त्यामुळे आम्हाला हे सगळं. आमचा ड्रायव्हर असा तर आम्ही फक्त दमलो की आलो असो गाडीत. मेन विषय आहे आमचा मेन ड्रायव्हर नाही आणि ड्रायव्हरचा को ड्रायव्हर पण नाही. तो कायराला सांभाळला असता राजाराम. इकडं पाणी आहे ना, आता
नातेपुतेपासून बायपास रोड पकडला आहे. 5 किलोमीटर 3-4 किलोमीटर आलो आणि तरी एवढ्यावर लांब लोक आहेत. भाई हे बघा पूर्ण. घे बाबा जा तू. म्हणजे मला आता अजब वाटायला लागला आहे की म्हणजे खरंच म्हणजे श्रद्धा आणि म्हणजे काय काय रश्मी डेंजर म्हणजे अनएक्सेप्टेबल. म्हणजे मला असं आहे ना बघतोय पण ते काय हजम होत नाही ना तशी गोष्ट आहे. आता कॅमेरा काढला आणि शूट करायला सुरुवात केली आणि लोक खरंच बेकार एनर्जी आणि खरंच फायनली ट्रॅफिकमधून बाहेर पडलो. पण पडता असं आम्हाला वाटत होतं की आता म्हणजे ह्याची वारीची माणसं संपतील, आता संपतील. रश्मी बोलते ना आता संपली. जेवढ्या वेळा संपली बोलतो तेवढ्या वेळेला परत असे दिसायला लागतात. थोडा 1-2 मिनटं दिसत नाही मध्ये आता बऱ्याच किलोमीटर पुढे आलोत पण नंतर दिसतात. तर वारी संपायचं नाव नाही घेत आणि अक्षरशः म्हणजे आम्ही मंत्रमुग्ध झालोत की हे काय आहे, काय हा जनसागर आहे. हे मी याच्या अगोदर कधी आयुष्यात म्हणजे फक्त काय टी व्हीला पाहणं आणि त्याच्यात फरक आहे आणि ॲक्च्युली अशी एवढ्या लांब आता सगळं शूट घेऊ शकत नाही पण जेवढं डोळ्याने बघता अरे संपतच नाहीत माणसं, संपतच नाहीत. CNG पंप आलो, गाडीचा नंबर आला आणि CNG संपला. CNG 0 झाली. ठीक आहे आता जातो पुढं. तसं आहे पेट्रोल, काय टेन्शन नाही. सो फार सो गुड. मित्रांनो आता आम्ही निघालोत ते म्हणजे विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला. पण आज सकाळी आम्ही तर पायी वारी केलीच पण विठुराया म्हटला की नाही तुम्ही केलीत पण तुमच्या गाडीने पण करायला पाहिजे. म्हणून जवळपास 4 तास ट्रॅफिकमध्ये गाडीने पण. उलट माणसं लोक पुढे जायची गाडीपेक्षा पण गाडी स्लो असायची. गाडीची पण वारी झालेली आहे. मस्त रोड आहे, रोड एकदम झक्कास आहे बघा. असाच पूर्ण हायवे लागला आहे. आपल्या पंढरीमध्ये आलो आहे आणि स्वागत असं एंट्रीने केलं आहे ना जबरदस्त. 1 मिनटं थांबा दाखवतोय काय एंट्री आहे यार. पंढरपूरमध्ये पोचलो आणि पहिला स्नॅक्सचा ब्रेक घेतलाय. हिचा बघा आधी जोगेश्वरी मिसळ स्पेशल मागवली. ठीक आहे एकच मागवली, एक खूप होईल. आता फक्त भूक लागली आहे, खातो आणि मग रूम शोधूया आणि मग दर्शनाचा असं प्लॅन करूया. गाडीत हा जो टायर मोबिलिटी किट आहे ना हा पहिल्यांदा वापरायची गरज पडणार आहे कारण हा इम्प्लेटर मी वापरतो हवेसाठी पण हा लिक्विड वापरला नाही कारण हा या साईडचा जो टायर आहे ना त्याची हवा एकदम बारीक जाते म्हणजे एकदम 0.1 आता 300-400 किलोमीटर झालं ना त्याचे 4-5 पॉईंट गेले. सो नॉर्मल बारीकसा मला असं वाटतं आहे की पंक्चर आहे. सो मी हा लिक्विड मारतो बघूया सॉल्व होतो का नाहीतर मग पंक्चर काढेल. मी रूममध्ये आलो आहे तेव्हापासून हिची मस्ती सुरू झाली. हिची मस्ती सुरू झाली आम्हाला जेव्हापासून रूम भेटली तेव्हापासून. रूम जी भेटली ती लगेच आम्ही घेतली, जास्त विचार नाही केला कारण फिरत राहिलो ना की मग फ्रस्ट्रेशन येतो आणि टाईम पण जाऊन जातो. आता 6 वाजले. आता ही रूम आहे अशी मस्तपैकी नवीन आहे असं. ही एंट्री आहे मस्त नवीन कन्स्ट्रक्शन आहे. हे बघ इकडं पण हे कबाट बिबाट सगळं आहे समजा काय याची गरज नाही लागायची आणि हे बसतं. ठीक आहे सो आता आराम करतो आणि आराम करून नंतर मग फ्रेश होऊन आता गरम पाण्यात आंघोळ करतो. सकाळी थंड पाणी आंघोळ केली, आता गरम पाणी आंघोळ केल्याशिवाय मला काय फ्रेश नाही वाटत. गरम पाणी आंघोळ करतो आणि नंतर मग विठुमाऊलीच्या दर्शनाला जातो. तिघं पण रेडी झालोत आणि आता निघालो माऊलींच्या दर्शनाला मंदिरात. तुला दाखवतो, हे हिला दाखवलं. काय रा आलो ना आपण पप्पाकडे. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावे. संत चोखामेळाची समाधी इथं आहे. ठीक आहे हे आपण मंदिर बघतो पण ही समाधी इग्नोर होते बऱ्याच वेळा. मित्रांनो सुखरूपपणे आपण विठुरायाच्या पंढरीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि कायराला आम्ही पहिल्यांदा घेऊन आलो आणि कायरा नेहमी विठ्ठल आप्पांनी त्याला खूप वेळ लावला आहे आणि आप्पा यावेळेस राहिले यायचे पण कायराला फायनली आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि हे कायराचा फर्स्ट टाईम आहे आणि ते सुद्धा आषाढी एकादशीच्या वेळेला आलेले. किती मोठे थोर नशीब घेऊन आले काय माहीत नाही पण आम्हाला खूप आनंद झाला आहे. चला फिरूया आता. मित्रांनो बरंच पाऊस पडतोय पण या भक्तीच्या
पावसापुढं या पावसाला नमावं लागतं. लोक पाऊस पडत असला तरी या भक्तीसाठी आणि देवाची दर्शन घेण्यासाठी इथं येत आहेत आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. मी आता दर्शन घेऊन आलो आणि जसं मंदिरातून बाहेर पडलो ना ही चिडलेली आहे. का आला? अगं विठ्ठल झोपणार आहे आता. हिला पुन्हा एकदा मंदिरात जायचं आहे. आता काय सांगायचं हिला. आता रश्मी तिला सांगते की देव बाप्पा झोपतं, विठ्ठल आता झोपणार, रुक्माई आता झोपणार आहे, मग म्हणून आपल्याला बाहेर काढलं आहे काय असं सांगून करावं लागतं. आणि आता चंद्रभागेकडे जाऊया, इकडे बघूया कसा सीन आहे. आणि बऱ्याच वर्षानंतर चंद्रभागेच्या किनाऱ्यावर आलो आहे. हां हां हां, पेड्यांची शॉपिंग होते. टेस्टिंगसाठी कायराला बसवते. मस्त आहे कायरा, मस्त आहे. मंदिराच्या जवळच हे हॉटेल आहे, तिथंच पुन्हा एकदा जेवायला आलो. ही सेकंड टाईम आहे आमचं आणि 200 रुपयाची थाली आहे. चला कायरा खाऊन घ्या आता गप्पा. मस्त जेवण झालं आहे, लाईट वेट. तर इथं हॉटेल आहे आणि मस्तानी मी एकट्याला ऑर्डर केलेली. खाली मी एकटाच खाणार होतो आहे. ही पण घसारली, हिने तर वाट लावली, हिने पण खाल्ली. 3दा खाल्लीस, एकदा एक केली, 2दा स्वीप मारलास. आईस्क्रीम खायची स्टाईल बघा. काय बोलते? समीक्षाचा व्हिडिओ कॉल चालू आहे. समीक्षा बोलते आपण कडीला ठेवायची, तर कायला लागते आपण दुकानात गेलेले आहेत. आलो रूमवर, गाडी इकडे पार्क केली आहे. हे काका आहे, सायकलिस्ट आहेत, 3-4 बाबा, जवळपास 50+ वय असेल त्यांचं, 50-40+ आहेत सगळे. पुणे पिंपरी चिंचवडवरनं आलेत बाबा पंढरपूरला. हे आपल्यासाठी थिंकिंग करणंच खूप कठीण होऊन जाईल. ही लोक इथं पोचलीत. आम्ही विचारलं होता ना, त्यांच्याशी गप्पा मारल्या, म्हटलं आईला भारी. काय आज मला असे काय काय बघायला भेटले ना. तिकडे ह्याच्यावर गेलो होतो ना मगाशी आम्ही, चंद्रभागेच्या पात्रात गेलो होतो ना, तिथं लोक पात्रात झोपली होती. पाऊस पडत तरी झोपली होती. खाली कापड, वरती कापड टाकून झोपली होती. हे बघून आम्हाला असा शॉक बसला ना. रश्मी तर गप झाली. आम्ही सरळ तिथून आलो, म्हणजे पाऊस पडत होता मग वरती आलो. आम्ही तिथं फक्त पाऊस होता म्हणून उभं नाही राहू शकत, ती लोक तिथं झोपली होती. आज पांडुरंगाची सगळी किमया बघायला भेटली आम्हाला. चला आता झोपायचा वेळ आहे, आता झोपतो कारण दमलेलो दिवसभर. उद्या पण आता बघूया आता काय प्लॅनिंग करतो तसं बघूया. सो आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटा अशा प्रकारच्या आणखी ब्लॉगमध्ये. त्यापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.